लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात असलेल्या धनेगावमध्ये मांजरा नदीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं खड्डे जे आहेत ते शेतांमध्ये झालेले आहेत आणि पूर्णपणे हजारो हेक्टर शेती जी आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं आहे। अनेक शेतकरी जे आहेत ते शेती दुरुस्तीसाठी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। लाखो रुपयांचा खर्च जो आहे तो येतो आहे आणि यासाठी सरकारनं विशेष पॅकेज देण्याचं जाहीर केलेलं होतं, मात्र कसलेही पैसे शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि त्यामुळं शेतकरी ऐन दिवाळीत देखील आपल्या शेतांमध्ये ही शेती कशी दुरुस्त करायची यावर चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। आणि असे काही शेतकरी आहेत ज्यांच्यापर्यंत 5,000 8,000ची देखील मदत सरकारची पोहोचलेली नाही आहे। मला सांगा मामा, ही तुमची शेती आहे, काय परिस्थिती झाली आहे तुमची? काही नाही साहेब, एक बी रुपया मिळाला नाही अजून आतापासून। आता दिवाळी कसं करावं ही चिंता पडली आहे। शेतामध्ये खड्डा पडला आहे, काहीच नाही। काय लावलं होतं आणि मग सगळं पीक वाहून गेलं? होऊन पीक गेलं, पूर्ण सोयाबीन होतं, पूर्ण होऊन गेले। हे आहे। सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तुम्हाला कसं काय नाही मिळाले? मला अजून एक बी रुपया आला नाही अजून। येतील म्हणले एवढं बस। म्हणजे कोणतीच रक्कम मिळाली नाही, पहिली मदत पण मिळाली नाही आणि जमीन खरडून गेल्याची मिळाली नाही? कोणतीच नाही, रुपया नाही अजून आतापासून मला। ते 8-8 हजार जी म्हणले का नाही ते बी नाही। असं ह्या खरडून गेलेल्या जमिनीला 8,000 मध्ये काय होतं साहेब? पार आत्महत्या करायची वेळ आली साहेब। तुम्ही बघा ना खड्डे कसले पडल्यात। आता आत्महत्या करायची वेळ राहिली आमच्या, फक्त आता बाकी काही राहिली नाही। शासनाची वाट बघून आम्ही ठकून गेलो, पण आता फक्त शिल्लक वेळच राहिली आत्महत्या करायची। आता आत्महत्या करावं का काय असं वाटतंय। दिवाळी तर केलीच नाही साहेब, एवढी असं काळी दिवाळी झाली आमची, जन्मातली पहिली दिवाळी काळी झाली साहेब आमची। परंतु हे असे खड्डे पडले आमचे 7,000 आणि 8,000 का होतं साहेब? ह्याला 5-10 लाखाचा खर्च साहेब, तर आम्ही खावं कसं जगावं कसं? आता आत्महत्येचीच वेळ आहे साहेब, दुसरं काय राहिलं आता। धनेगावच्या शिवारातले असे शेकडो शेतकरी आहेत ज्यांची अवस्था ही अशा पद्धतीने झालेली आहे। पूर्णपणे शेतांमध्ये खड्डे पडलेले आहेत, माती वाहून गेलेली आहे, दगड आलेले आहेत, रेती आलेली आहे आणि त्यामुळं आता रब्बीचा हंगाम या शेतकऱ्यांना करता येणार नाही अशी परिस्थिती आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांची 20 एकर जमीन पूर्णपणे वाहून गेली। काय परिस्थिती झाली सर? माझ्या शेतामध्ये 20 एकरमध्ये तूर, सोयाबीन, उडीद, मूग हे होतं, पूर्ण खडून गेलेलं आहे। 4 फूट 5 फुटाचे हे नाल्या पडलेल्या आहेत मोठमोठ्या। आणि हे शासन जे मदत करते 8,500 रुपये, ह्याच्यानं काही होणार नाही आमचं। आणि जे 47,000 रुपये देतो म्हणते ते खडणीचे, पण ते काही अजून आमच्यापर्यंत काही भेटलेले नाहीत। शासनाने जर आम्हाला मदत केली तर बरं होईल। म्हणजे आता 20 एकर जमीन जर तुमची खरडून गेली तर दुरुस्तीसाठी किती खर्च येईल? म्हणजे शेतकरी उभा राहू शकेल का पुन्हा? सर 20 एकरला जर दुरुस्ती करायची म्हणली साधारण सरासरी ते 12 ते 14 लाख रुपये खर्च येईल सर। एकरी? नाही तेवढ्या एकरी म्हणलं तर 1.5 ते 2 लाख रुपये येतं सर। म्हणजे किमान 2 लाख रुपये शेती दुरुस्तीसाठी लागत आहेत आणि ते शेतकऱ्यांकडे नाहीत म्हणून अडचण होते। मला सांगा, सरकारकडे काय मागणी आहे तुमची? काय आता हेच आम्हाला दुरुस्त करून द्यायचं साहेब, एक दुसरं काय आहे? दुरुस्त करून द्यावे शेतकऱ्यांना, पैसे नको पण दुरुस्त करून द्यावे। दुरुस्त करून द्यावं, पैसे बी थोड्या पैशांना काय होतं साहेब? थोड्या पैशांना 6,000 7-8,000 का होते साहेब? काय नाव तुमचं? वसंत पिरबा। हे वसंत आहेत, वसंत बिरादार आहेत जे शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत एक पैशाची ही मदत जी आहे ती अद्याप पोहोचलेली नाही आणि शेतीची अवस्था तर आपण पाहतो आहोत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।